सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अशीच एक वेगळी बातमी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी देवो भव असं म्हटलं जातं। त्याचा प्रत्यय आज नाशिकच्या येवल्यात पाहायला मिळालाय। बेल्जियमच्या अस्टर नावाच्या एका महिलेला संभाजी पवार मित्रमंडळानं मदत करून मानवतेचा सुंदर संदेश दिलाय। या देशातून आलेल्या एका परदेशी महिला येवला तालुक्यात सावरगाव येथे तिच्यावर मोठा प्रसंग उडवला। तिची बस हरवली होती, पण या ठिकाणी प्रसंगी तिच्या मदतीला धावून आले ते म्हणजे संभाजी पवार मित्रमंडळ। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन वखारे यांनी। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला। All people helped me. I was on my way to Pune on bus, and we stopped somewhere, and I went to the bathroom. I only take 5 minutes, and when I go out from the toilet, the bus was left already, and yeah, I was like, and he left with all my luggage, and I was like that without no help, and some people like they helped me. We tried to catch the bus by a car, but we didn't meet him. And after that, people, they grouped them and they helped me to find a driver. And yeah, they contact this company and they contact the driver, and the driver is waiting for me now. And we go with that driver to the place where the bus is waiting for me. All this situation, Sambhaji Pawar Mitra Mandal to helping you. What I will say about Sambhaji Pawar? About what? About Sambhaji any all these situations, Sambhaji Pawar friend circle. These people are Sambhaji Pawar friend circle helping you. What about say Sambhaji Pawar friend circle? It's really nice to see all the people they group together just to help me and to don't let me alone in that really bad situation. And yeah, it's like make me like, yeah, you see all the humanities and like they group together and they help people. And yeah, I guess they help like because they know I'm a foreigner, so I don't speak the language. And yeah, this is like why they fight with that driver to like push him to wait for me and like, yes, keep my luggage. And like it's really good. I like that. Thank you. 2 words for India and 2 words for Indian people. Thank you the people to help me. Thank you very much. आज सकाळी आम्ही मित्रमंडळी बरोबर रस्त्याने फिरत असताना मानस हॉटेल येथे एक खाजगी कंपनीची बस, लक्झरी बस, यातून एक महिला बाथरूमसाठी उतरली होती आणि त्याचा ड्रायव्हर चहा पित होता। परंतु ड्रायव्हरचा चहा पिण्या झाल्यानंतर तो ड्रायव्हर बस चालू करून निघून गेला आणि आम्ही फिरत असताना नवनाथ मामा काटे जे हॉटेलचे मालक आहेत, मानस हॉटेलचे, त्यांनी आम्हाला सांगितलं की ही महिला इथे तो ड्रायव्हर सोडून गेला। परंतु आम्ही पोलिसचा तात्काळ फोन केला, त्यांनी ताबडतोब टोल नाके येथे संपर्क केला, परंतु ती बस पिंपळगाव टोल नाक्यावरून पुढे निघून गेली होती। दरम्यानच्या काळात आम्ही आमची स्वतःची गाडी बोलवली आणि त्या गाडीने तिला कोपरगावपर्यंत सोडण्याचा प्रयत्न केला, परंतु ती गाडी आम्हाला मिळून आली नाही। आणि मग नंतर आम्हाला पोलिसांनी संपर्क केला की एक कंपनी, त्याच कंपनीची गाडी तुमच्या येवला सावरगावच्या बाजूला येते। आम्ही ती बस अडवली आणि तिला त्या ड्रायव्हरकडून त्या बसचा नंबर घेतला, फोन नंबर घेतला आणि ती बस बाबळेश्वर येथे थांबवली। आणि दरम्यानच्या काळात त्या महिलेला आम्ही आमच्या एका गाडी, खाजगी वाहनामार्फत त्या महिलेला बाबळेश्वर येथे सोडवण्यात आलं।